भाऊंकडनं आपल्याला महिलांसाठी काय अपेक्षा आहे? महिलांसाठी भाऊंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक जिंकल्यावरती प्रकाश भाऊ फुलारे यांच्या वतीने काय अपेक्षा आहे बहिणींना? बहिणींना म्हणजे तो विकास जो सांगेल ते जनता कौल देणारच आणि जनतेप्रमाणेच तो सगळं काम करणार. महिलांचे मेन प्रॉब्लेम सोडवणार, रस्ते वगैरे, पिण्याचे प्रॉब्लेम, आरोग्य आणि मुलांना ग्राउंड वगैरे नाही का, असं सगळं मेन. ताई, आपल्याला काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये प्रकाश भाऊ फुलारे यांच्या माध्यमातून कोणकोणत्या सुविधा यायला पाहिजे? म्हणजे ते आपले रस्ते वगैरे सगळे चांगले व्हायला पाहिजे जरा. म्हणजे आधी सगळं खूप खराब रस्ते वगैरे आहेत ना, ते जरा चांगले सुधारवले पाहिजे त्यांनी. दादा, प्रभाग क्रमांक 24 मध्ये जर कधी जनतेने प्रकाश भाऊ फुलारे यांना कौल दिला तर प्रकाश भाऊ फुलारे यांनी या प्रभागामध्ये कोणत्या सुविधा आणल्या पाहिजे? एक तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आता मध्यवर्ती पुण्यात राहत आहोत, पण मध्यवर्ती पुण्यामध्ये तुम्ही कधी पाण्याचे टँकर आलेले बघितलेत का? आम्हाला इथं आम्ही राहतो समोर, पाण्याच्या टँकरनी पाणी पुरवठा केला जातो आणि गेले 15 ते 20 दिवस झाले इथं पाणी नाही आहे. हे जे काही ढिसाळपणा आहे ॲक्च्युली, म्हणजे आता दादांनी जो त्यांच्या ह्याच्यात जो काही वचननामा दिलेला आहे त्यामध्ये लिहिलं आहे की रोज पाणी किंवा रोज काही ज्या गोष्टी, स्वच्छता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते होणं खूप गरजेचं आहे. आणि प्रकाश फुलारे जे आहेत आमचे मित्र आहेत, त्यांनी मागच्या टर्ममध्ये सुद्धा जे काही त्यांनी नगरसेवकपद भूषवलेलं होतं त्यांच्या आईंनी, त्याद्वारे भरपूर काही गोष्टींचे कामं केले गेलेले आहेत तिथं आणि ते कामं पुढे होत राहतील. धन्यवाद. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये तुम्ही म्हटले की पाण्याचे टँकर येतात. पाण्याचे टँकर येण्याच्या मागचं कारण काय? पाण्याचे टँकर येण्यामागचं कारण काय हे आजही समजलेलं नाही आहे. पाणी व्यवस्थित होतं आणि अचानकपणे बंद झालं. ते का वळवलं, कोणी वळवलं ते आजही माहिती नाही आहे. म्हणजे जे शासन आहे ॲक्च्युली त्यांनी का असं केलेलं आहे माहिती नाही आहे. या गोष्टीमध्ये त्याचं उत्तर कसं देणार आम्ही सर्वसामान्य पब्लिक आहोत, आम्हाला नाही माहिती याच्यामध्ये.